श्री श्रीपाद प्रभू व नामानंद स्वामी. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल, स्वस्त असाल व मस्त असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी आपणास एक कथा सांगणार आहे. आपणास कथा आवडल्यास कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. चला तर मग श्रोते हो, आपण कथा जाणून घेऊयात. विविध काळात ज्या विविध घटना घडतात त्या सर्व कारणांचे महाकारण श्रीपाद आहेत. कारणाशिवाय या सृष्टीमध्ये कार्य घडत नसते. श्रीपाद निर्गुण की सगुण, निराकार की साकार याच्याही अतीत आहेत हे कुणालाच कळत नसते. ते त्यांनाच माहीत. त्यांचे ते साक्षी आहेत. आपण त्यांच्या कृपेमुळे अरिष्टातून विमुक्ती मिळवू शकतो. शंकर भट्ट व त्यांचे सहकारी जेव्हा नामानंदांकडे आले, नामानंदांना बघताच ते त्रिकालज्ञ आहेत हे त्यांना जाणवले. श्री नामानंद म्हणाले, आमचे वडील मायनाचार्य, माझे नाव मायनाचार्य, आमचे भारद्वाज गोत्र, आम्ही वैष्णव आहोत. संन्यास दीक्षेनंतर मी नामानंद झालो. वैराग्य येऊन मी उत्तर प्रदेशातील सिद्ध क्षेत्रांचे दर्शन घेत माझा उद्धार करणाऱ्या सद्गुरूंचा शोध घेत पिटिकापूरला आलो. कुंती माधवांचे दर्शन घेऊन देवळातून बाहेर पडणार तोच एक चांडाळाचे दर्शन झाले. तो माझ्याजवळ येऊन म्हणाला, नामानंदा, मला गुरुदक्षिणा समर्पण करून तू इथून निघून जा. गावचे शेकडो लोक हे सर्व बघत होते. एक चांडाळ एका वैष्णव ब्राह्मणाला गुरुदक्षिणा मागत होता हे विपरीत नव्हते का? काही जणांना वाटले हा चांडाळ दारू पिऊन या ब्राह्मणाला सतावत आहे. मी चांडाळाला विचारले, अरे तू कोण आहेस? मला माहीत नाही, पण मी वैष्णव ब्राह्मण आहे. तू चांडाळ दिसतोस. माझे नाव नामानंद नाही. तू मला जबरदस्तीने गुरुदक्षिणा मागणे बरोबर नाही. या पलीकडे मी काहीच बोलू शकलो नाही. त्याचे डोळे लाल झाले. चेहरा भयप्रद दिसू लागला. अरे, गुरुसाठी गावोगाव भटकत आहेस. माझ्या गोत्राच्या लोकांना विचारत पागल कुत्र्यासारखा हिंडत आहेस ना? थांब, या चाकूने मारून तुझे रक्तच पितो. डोकेच फोडीन तुझे. तुझे प्राण जाऊ न देता तुझे तुकडे तुकडे करून घोर यातना तुला भोगायला लावतो. माझे व्यवहार फार दुष्ट असतात. होकार दे किंवा नकार सांग. शतकोटी देवतांची प्रार्थना केलीस तरीही माझ्यापासून तुला कोणीही वाचवू शकत नाही. त्यांच्यात तितके साहस नाही. असे बोलतच तो चांडाळ मला चाकूने मारू लागला. अगतिक होऊन मी त्या चांडाळाला साष्टांग नमस्कार घातला. माझ्याजवळ जे काही होते ते गुरुदक्षिणा मी सर्व समर्पित केले. इतक्यात अकल्पित घडले. चांडाळाच्या जागी एक दिव्य मनोहर स्वरूप प्रकट झाले. त्या दिव्यमंगल मूर्तीच्या दृष्टीतून दया, करुणा पाझरत होती. ती दिव्य मूर्ती म्हणाली, मी दत्तच सध्या श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने पिटिकापुरात अवतरलो आहे. तू माझाच आहेस व मी तुझा. तुझी संपत्ती माझी व माझी संपत्ती तुझीच. आपले जुळणे म्हणजे सच्चित आनंद. तू आजपासून नामानंद या नावाने धर्मप्रचार करीत शांती प्राप्त करून घेशील व शेवटी माझ्या लोकात पोचशील. नामानंदांना श्रीपादाने स्वतःच्या हाताने जेवू घालणे. अशा प्रकारे मी नामानंद नावाचा संन्यासी झालो. मला खूप भूक लागली होती, पण
गावातील कुणीही जेवण देईनात. माझ्याबद्दल लोक अनेक प्रकारे बोलू लागले. अरे तू वेडा आहेस, दारुड्या चांडाळाने तुला गुरुदक्षिणा मागितली आणि याने दिली, अन हा चांडाळाला गुरु मानून बसला. त्यामुळे पिटिकापूरच्या ब्राह्मणांनी नामानंदांना अस्पृश्य ठरवून जेवण देणेच बंद केले. नकळतच मी म्हणजे नामानंद अप्पलराज शर्मांकडे पोचलो. ओम भवती भिक्षांदेही, ओम भवती भिक्षांदेही असे म्हणण्याची देखील माझ्यात शक्ती नव्हती. इतका मी थकून गेलो होतो. इतक्यात दार उघडून हातात जेवणाचे ताट घेऊन श्रीपाद प्रभू बाहेर आले. दाराच्या ओट्यावर बसून श्रीपादांनी स्वतःच्या हाताने मला जेवू घातले. आपल्याच हातांनी माझे तोंड त्यांनी पुसले. आपला वरदहस्त माझ्या डोक्यावर ठेवला. श्रीपाद प्रभू म्हणाले, तुला सर्व सिद्धी प्राप्त होतील. कुठल्याही बाबतीत धडपड करायची तुला गरज नाही. दगडाखालच्या बेडकाच्या आहाराची सोय करणारा तुझे पोषण करणार नाही का? तू कुठेही असलास तरी मी तुझ्या पाठीशी राहीन. अदृश्य रूपाने तुझा सांगाती होऊन तुझ्यासोबत संचार करीन. पापण्या डोळ्यांना जसे जपतात ना, तसेच मी तुला जपेन, असे अभय वरदान देऊन त्यांनी मला निरोप दिला. तेव्हापासून मी संन्याशी होऊन वाटेल तेथे संचार करीत आहे. अदृश्य रूपाने त्यांचा दिव्य हस्त माझे रक्षण करीत असतो. दत्त आराधनेचे वैशिष्ट्य ऐहिक ऐश्वर्य व पारलौकिक ऐश्वर्य श्रीपाद श्री वल्लभच देऊ शकतात. मानव अनेक देवी व देवतांची आराधना करतात. त्या सर्व देवता म्हणजे श्रीपादांचे अंशच आहेत. त्या देवतांमार्फत श्रीपाद अनुग्रह करीत असतात. त्यांच्या शिष्यांपैकी एकाने विचारले, अहो असे आहे तर मग आपण विविध रूपातील देवांची आराधना करायची की केवळ श्रीपादांचीच आराधना करायची? श्रीपाद व देवतांमधील अभेद तत्व मला समजेल काय? त्यावर नामानंद संतुष्ट होऊन म्हणाले, ऐका, तुला एक गोष्ट सांगतो. एका कन्येचा विवाह झाला व ती सासरी गेली. एकदा तिला भेटायला तिचा भाऊ गेला. सासूने तिची तक्रार तिच्या भावाजवळ केली. अहो सुनबाई दूध, दही, ताक, लोणी, तूप इतके पदार्थ चोरून खाते. एखाद्या पदार्थाची चोरी केली तर मी काही बोलणार नाही, पण इतके पदार्थ चोरून खाल्ले तर मला बोलावेच लागते. तेव्हा भावाने बहिणीला जवळ बोलावून घेऊन सांगितले की ताई, तू इतक्या वस्तू चोरून खाऊ नकोस. जे इतके पदार्थ खातेस ना, ते सर्व पदार्थ एकाच पदार्थात आहेत आणि तो पदार्थ म्हणजे दूध. निर्भेळ दूध पोषक आहे, म्हणून वाटेल तितके निर्भेळ दूध तू पीत जा. एकाच पदार्थाचे सेवन केल्यामुळे तुझ्या सासूची तुझ्याबद्दल तक्रार राहणार नाही. याचप्रमाणे फक्त श्रीदत्तांची आराधना केल्याने सर्व काही मिळेल. परंतु रुची वैविध्यामुळे लोक वेगवेगळ्या देवतांची आराधना करीत असतात. शिवाराधना केल्यामुळे विष्णू प्रकट होणार नाही आणि विष्णू आराधनेने शिव प्रकट होणार नाही. मात्र त्यांच्या अनुग्रहाचे रूप एकसारखेच असते. अनेक जन्मातल्या पापराशी क्षीण होऊन पुण्यफळाची वृद्धी झाली की माणसातील दत्तभक्ती जागृत होते. त्यामुळे दत्तभक्तांना असध्य असे काहीच नाही. विधिलिखित बदलण्याचे सामर्थ्य कुठल्याही देवतांमध्ये नाही. भक्तांच्या आर्ततेने दयार्द्र होऊन श्री दत्त मात्र आपल्या भक्तांचा ललाटलेख मिटून दुसरा नवीन लेख लिहिण्याचा आदेश ब्रह्मदेवाला देतात आणि देऊ शकतात. तात्पर्य: श्रोतेहो, या कथेत श्रीपाद प्रभूंनी चांडाळाचे रूप घेऊन नामानंद स्वामींना प्रत्यक्ष दर्शन दिले. धन्य ते नामानंद स्वामी. परमेश्वर आपल्या भक्तांना ओळखून त्यांना आपल्या पुढील कार्य करण्यास प्रवृत्त करतात.
त्यांना आपल्यासारखेच बनवून धर्माचा व लोकोद्धार करण्यासाठी दूर दूर पाठवितात. निश्चल भक्तीने त्यांची आराधना करणाऱ्या भक्तांवर ते नेहमी प्रसन्न असतात. पण देवभक्तांची निंदा करणाऱ्याला किंवा आस्तिक लोकांना त्रास देणाऱ्यांना ते शिक्षाही देतात. शिक्षा अनुभवल्यानंतर ते लोक हळूहळू श्रीपादांचे भक्त बनतात. श्रोते हो, तुम्हाला माझी कथा कशी वाटली? कथेला लाईक व सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जरूर सांगा. श्रोते हो, माझ्या कथा ऐकल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद करते व माझी कथा संपवते. श्री श्रीपाद प्रभूंचा जय जयकार असो.